आजारी पडतील ग केला नंदूचा पनीरची भाजी, भेंडीची भाजी, चिकन सुक्का, चिकनची ग्रेव्ही, भाकरी. नील उठलेला आहे. गुडो. तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीज मध्ये. तर आहे आज 29 ऑक्टोबर आणि माझा बर्थडे आहे आज. थँक्यू. तर माझा बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही सगळी फॅमिली पहिल्यांदा चाललेलो आहे कर्जतला, उत्कर्षा रिसॉर्टला. तर आम्ही तिकडे जाऊन तुम्हाला दाखवू की रिसॉर्ट कसं आहे आणि आम्ही किती मजा करणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला जाऊया, आपली जर्नी कंटिन्यू करूया आणि तिकडे पोहोचल्यावरती तुम्हाला भेटतो. तर आता आपण इकडे पोहोचलेलो आहे. हा बघा, इकडे उत्कर्षा रिसॉर्टचं हे बोर्ड आहे. इथून असं आतमध्ये जायचं आहे. हे बघा, ही आहे एंट्रन्स. तर हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता पोहोचलेलो आहे, बघू शकता. आणि आता तुम्हाला दाखवतो की इथे काय काय अम्युनिटीज अवेलेबल आहेत. पहिलं तर बघू शकता मागे टर्फ आहे, तर तिकडे तुम्ही क्रिकेट वगैरे काही खेळू शकता. आमचे 2 क्रिकेटर आतमध्ये गेलेले आहेत बघा. एक आहे अस्मिता सावंत आणि एक आहे श्रेष्ठा सावंत. तर इथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता. इथून असं आतमध्ये गेलात की इथे आहे स्विमिंग पूल. ही बघा, मग मी इथे फिरते आणि हा आहे आपला स्विमिंग पूलचा एरिया. मोठा स्विमिंग पूल आहे. इथे बेबी पूल सुद्धा आहे आणि मोठ्या लोकांसाठी पण आहे. मोठा पूल आहे तसा. आणि बघा अस्मिता आणि श्रेष्ठा. ही बघा, श्रेष्ठा, अस्मिता आणि मम्मी तिघं पण पाण्यात पाय घालून बसलेत. आणि वातावरण बघा ते मस्त असं पावसासारखं झालंय, पण पाऊस काय अजून आलेला नाही आहे. बघा, श्रेष्ठा मजा करते. तुम्ही आता हा स्विमिंग पूलचा एरिया बघितलात आणि मी तुम्हाला हे सुद्धा दाखवलं टर्फ. इथे ही पार्किंग एरिया आहे. हा पूर्ण असा खूप मोठा आहे पार्किंग एरिया. आणि इथे नेट लावलेली आहे जिथे तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता. हे बघा, हा बॅडमिंटन खेळायचा एरिया आहे. आणि इथे मस्त मध्ये ओपन एरिया आहे. इथे 2 डॉर्मेटरी आहेत आणि त्या साईडला फॅमिली रूम्स आहेत. रूम तुम्हाला दाखवतो मी. हा ह्या साईडला जो आहे एरिया, तिकडे तुम्ही म्हणजे जेवणाची सोय होते. आता आम्ही जेवायला जाणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय येते. आणि इथे हे बघू शकता, हे कंटेनर स्टाईल बनवलेले आहेत. हे आहेत कपल्सचे रूम्स. सो जर मला दाखवायला भेटलं तर मी तुम्हाला नक्की दाखवीन.
आणि त्याचे रेटसुद्धा सांगेन की कपलचे रूम्स कसे आहेत आणि किती प्राईस आहे त्याची ती. चला अजून आपण पुढे बघूया. तर इथे हा जो एक कोपऱ्यातली जागा आहे त्यांनी प्ले एरियासारखा बनवलेला आहे. तिकडे तुम्हाला कॅरम भेटेल आणि टेबल टेनिस आहे खेळायला. कॅरम आणि टेबल टेनिस इथे दिलेलं आहे जे तुम्ही खेळू शकता येऊन. आम्हाला इथे ही रूम कितीला पडली, पर पर्सन किती कॉस्ट झालेली आहे, लंच, डिनर, ब्रेकफास्ट आणि हाय टी पकडून इन्क्लुडेड आहे ते तुम्हाला मी सांगतो. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा आहे एक छोटासा प्ले एरिया ज्याच्यामध्ये आता श्रेष्ठा आणि अस्मिता दोघं झुल्यावर बसलेले आहेत. आमचा श्रीनीलसुद्धा मजा करतोय बघा. गुडू आणि आता अजून एक आमची छोटी मुलगी झुल्यावर बसायला चाललेली आहे. दाखवतोय तुम्हाला. 1 2 3 हो ही बघा. वा वा मम्मी मजा करते, श्रेष्ठा मजा करते. ही बघा. आणि हे बघा आमचे 2 अनमोल रत्न कसे खेळतायत. सी सॉ गुडू. तर ही आहे अशी रूम बघून घ्या. ही आहे फॅमिली रूम. श्रेष्ठ आहे. ही एंट्रन्स आहे. इथे राईट साईडला तुम्हाला टॉयलेट बाथरूम दिसेल आणि आत आल्यावरती अशी काही रूम आहे. आणि इथे 2 डबल बेड आहेत बघू शकता. आणि इथे एक कपाट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता आपलं. आणि इकडे मागे बाल्कनी आहे. हे बघा जी पूर्ण 3 रूमसाठी कनेक्टेड आहे. मस्त जागा इथे संध्याकाळी बसायला. तर अशी काही रूम आहे. आता आपण जाणार आहे जेवायला. तर जेवणात सुद्धा काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. आम्ही जेवायला आलेलो आहे. आणि हे बघा व्हेजमध्ये आहे पनीरची भाजी, भेंडीची भाजी, डाळ, भात आणि याच्यात काय पापड असतील सगळे. आणि हे आहेत पापड. नॉनव्हेजमध्ये आहे याच्यात भात आहे, याच्यात आहे चिकन सुक्का, चिकनची ग्रेव्ही. आता तुम्हाला खाऊन दाखवतो कसं आहे ते. आणि ह्याच्यामध्ये आहे भाकरी. आणि इथे आमचा श्रीनील त्याची चिमटी खातोय जी आम्ही घरून आणली होती. हा बघा. तुम्हाला दाखवतो, खाऊन टेस्ट करून दाखवतो कसं आहे ते. पण आता घेतलेली आहे भाकरी आणि रस्स्यामध्ये बुडवून. मस्त आहे. आणि चेष्टा खाते पनीर आणि भाकरी. नको ना गुडू, अरे नको ना. कसं आहे? मस्त आहे ना. मम्मी जेवण कसं आहे? आणि अस्मिता नंतर जेवणार आहे. गुडूला विचारा जेवण कसं आहे. ती आता श्रीनीलला भरवते. तर चला जेवण भेटतो तुम्हाला. आले गुडू तेव्हा आई बस. हाय आई. हाय बाबू. बाबू इकडे बघा, इकडे बघा. पाणी नको उडवू.
तर आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये टाइमपास करत होतो. तर हा बघा इथे एक मोठा स्पीकर सुद्धा आहे. तर आता आपण तो लावूया आणि थोडं गाण्यांवरती डान्स करूया. आतमध्ये काय आहे ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. चला. बघा ते एक स्टेज आहे आणि हा पूर्ण एक मोठा असा हॉल आहे जिथे तुम्ही पार्टी करू शकता येऊन. आणि हा एक मोठा असा स्पीकर आहे. तर चला आपण याला ब्लूटूथ कनेक्ट करूया आणि जरा गाणी लावूया. अस्मिता सबच्या आजारी पडतील ग तुझ्यावरी कला ग पारो करते यो नकरा चल जाऊ बाजारी पडतील ग तुझ्यावरी कला ग पारो करते यो नकरा चल जाऊ बाजारी. तर रात्रीचं बघा असं थोडासा काही माहोल असतो. बघा मम्मी चालली आहे. कुठे चालली? नाही बघा लाइटिंग बघा किती मस्त दिसतंय ना लाइटिंग. आणि रात्रीचं टर्फ असं दिसतं बघा. फुल लाइटिंग केलेली आहे आतमध्ये. डांस कर. Thank you.
बरं वाटलं की बापाने सोडलेलं पुढचं गाणं मुलाने गाणं. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही उठलो आहे. रात्री पाऊस होता खूप इथे, तर बघू शकता वातावरण काय झालेलं आहे मस्त. आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो आहे. 10 मिनिटात नाश्ता येईल, चालू होईल नाश्ता. तर दाखवतो तुम्हाला नाश्त्यामध्ये सुद्धा काय काय येते. काल रात्री आम्ही खूप मजा केली, गाणी गात होतो कॅरोकेवरती. जे इकडचे ओनर आहेत त्यांचे मित्र आलेले, तर त्यांना आपण खूप एंटरटेन केलेलं आहे. तुम्ही गाणी बघितलीच असतील तर कमेंट करून सांगा नक्की की गाणी कशी वाटली ते. तर चला भेटूया नाश्ता करताना. तर नाश्ता रेडी आहे, बघूया नाश्त्यामध्ये काय काय आहे. तर ह्याच्यात आहे पाव, मिसळ आहे, पोहे आहेत आणि बघू शकता इकडे फरसाण ठेवलं आहे. तर असा काही नाश्ता आहे आज आपला. तर आता श्रेष्ठ टेस्ट करून सांगणार आहे तुम्हाला कसं आहे नाश्ता. कसं आहे? मस्त आहे. मस्त. तर हे बघा, अस्मिताचा नाश्ता घेऊन चाललो आहे मी, कारण श्रीनील झोपलेला आहे. तर तिचा नाश्ता रूम सर्व्हिस देतोय तिला. हे बघा, अस्मिता आता नाश्ता करते. कसा आहे अस्मिता? छान. आणि हा बघा, आमचा श्रीनील उठलेला आहे. गुडो, हाय कर हाय. तो आत्ता झोपेतून उठलाय आणि एकदम आळस आलाय त्याला, असाच पडून राहिलाय. हाय करते. हाय करतोय. तर हा एक असा रूम आहे जो कंटेनरमध्ये बनवलेला आहे, जो कपलसाठी देतात. तर आपण हा रूम बघूया. एंट्री आहे आणि रूम काही असा आहे. इथे टीव्ही आहे, AC आहे, एकदम बेसिक अम्युनिटीज सकट. इथे तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कबड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं आपलं सामान ठेवू शकता. आणि इथे आहे बाथरूम, हा बघू शकता. तर हा एक रूम आहे जो ते कपलसाठी देतात. छोटासा फॅन सुद्धा आहे आणि हा बेड आहे. ही आहे एक डॉर्मेटरी, ज्याच्यामध्ये 15 ते 20 माणसं आरामात राहू शकतात. खूप मोठी अशी रूम आहे ही, ज्याच्यामध्ये एक कबर्ड सुद्धा आहे आणि एक्स्ट्रा मॅट्रेस सुद्धा दिलेले आहेत. बघू शकता खाली टीव्ही आहे आणि AC सुद्धा आहेत. आणि इथे आहे तो आहे टॉयलेट आणि ह्या साईडला सुद्धा आहे एक टॉयलेट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 2 टॉयलेट बाथरूम भेटतील. म्हणजे तुमचं 15-20 जणांचा जरी ग्रुप आला तरी तुम्हाला सोयीस्कर होणार आहे. तर आता आपण बोलूया रेट्सबद्दल. तर जसं जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर आम्ही ज्या फॅमिली रूममध्ये राहिलेलो आहे त्याच्यामध्ये आम्ही 6 जण आहोत. 2 छोटी मुलं आहेत, बट त्यांचे पैसे नाही घेतलेले आहेत. आणि आमचे आहेत ते आहेत 1800 रुपये पर पर्सन, इन्क्लुझिव्ह ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे लंच, दुपारचा लंच भेटणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये हाय टी भेटणार आहे, डिनर भेटणार आहे आणि सकाळचा नाश्ता भेटणार आहे. आणि चेक इन टायमिंग असणार आहे 1 वाजताचा आणि चेकआउट टायमिंग आहे दुसऱ्या दिवशी 11 वाजता. तर जसं तुम्ही डॉर्मेटरी बघितली, त्या डॉर्मेटरीमध्ये पण सेम रेट्स आहेत. 1800 रुपये पर पर्सन हे आहे वीकडेचे रेट आणि वीकेंडचे रेट्स आहेत 2200 रुपये पर पर्सन, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं इन्क्लुझिव्ह भेटणार आहे. नंतर आपण बोलूया जे कंटेनरवाले रूम्स आहेत, कपल रूम्स, त्याच्यामध्ये रेट्स आहेत वीकडेजला 4000 रुपये कपलसाठी आणि वीकेंडला 5000 रुपये कपलसाठी, ऑल इन्क्लुझिव्ह. तर असे काही रेट्स असणार आहेत.
तुम्हाला यायचं असेल तर मी तर रेकमेंड करीन की नक्की या इकडे एकदा. तुम्हाला चांगली फॅसिलिटीज भेटणार आहेत आणि चांगली सर्व्हिससुद्धा भेटणार आहे. इकडे जे काम करायला माणसं आहेत ते पण एकदम चांगले आहेत. एकदम चांगल्यापैकी सर्व्हिस दिलेली आहे त्यांनी आम्हाला. तर आता आपण श्रेष्ठा, अस्मिता, मम्मी आणि पप्पांना सगळ्यांना विचारूया की त्यांना इकडचा स्टे कसा वाटलाय. त्याला दाखवतो तुम्हाला ते काय बोलतायत ते. श्रेष्ठा, कसं वाटलं तुला इकडे आलेलीस तर? मला खूप मस्त वाटलं आणि मी स्विमिंग पूलमध्ये मी खूप मजा केली. आम्ही गाणं लावलेलं, मी खूप डान्स केला आणि खूप मजा आली. आणि इकडचं जेवण पण खूप मस्त होतं. कसं वाटलं मम्मी तुला इकडे येऊन? खूप छान वाटलं, मस्त वाटलं. असं 2-3 महिन्यातनं एकदा असं बाहेर कुठे आलो की जरा मन प्रसन्न राहतं. निसर्गात थोडं छान मजा घेता येते. उत्कर्ष रिसॉर्टसाठी काय बोलशील? त्यांचं जेवण वगैरेही छान आहे, त्यांची सर्व्हिसही सुंदर आहे, सगळंच छान आहे. कसं वाटलं अस्मिता तुला इकडे येऊन? खूप छान, मस्तच आहे उत्कर्ष फार्म. मी तर बोलेल की तुम्ही जरी प्लॅन करत असाल तर इथे येऊ शकता. खूप छान आहे फॅमिलीसाठी. फॅमिली म्हणजे फॅमिली फ्रेंडली आहे. आणि आम्ही नेक्स्ट टाइम जर प्लॅन केला तर आम्ही नक्की इथेच येऊ. पप्पा सांगा, तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? हा जो उत्कर्ष जो फार्म हाऊस आहे अतिशय उत्कृष्ट आहे. आणि प्लस त्यांचे जे मालक आहेत उदय पाटील म्हणून, ते स्वतः जातीने हजर असतात. आणि कालपासूनचे आमचे सगळे कार्यक्रम एवढे सुंदर आणि व्यवस्थित झाले. यांची कराओके सिस्टीम देखील अतिशय चांगली आहे. स्विमिंग पूल चांगला आहे, स्वच्छ आहे आणि सगळा परिसर स्वच्छ आहे अगदी. जेणेकरून आपण जर यायचं म्हटलं विथ फॅमिली तर अतिशय उत्कृष्ट असं आहे. अतिशय शांत वातावरण, अतिशय शांतता असते. परत इथे जे कामगार आहेत त्यांचं एवढं सहकार्य आपल्याला इथे या ठिकाणी मिळतं आहे की आदबीने ते प्रत्येक ठिकाणी हजर असतात. खूप चांगलं वाटलं. आणि इथे जे रूम्स देखील आहेत ते अतिशय स्वच्छ आहेत, सगळ्या अप टू डेट ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही सगळ्यांचे रिव्ह्यूज ऐकलेच असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलला हाईपसुद्धा करा व्हिडिओला, कारण हाईप केलं तर व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोचेल आणि मला अजून मोटिवेशन भेटेल व्हिडिओ बनवायला. तर चला भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टाटा, काळजी घ्या.